नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणाऱ्या प्रवाह या उपक्रमांतर्गत 23 गावांचा समावेश असलेल्या जलजीविका जागृती प्रकल्पाचं भव्य उद्घाटन नुकतंच दिंडोरी तालुक्यातील करंजवन गावातील सभागृहात उत्साहात पार पडलं। या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारण, स्वच्छता, आरोग्य, शेती आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर व्यापक काम होणार असल्याची माहिती PRIF फाउंडेशनच्या प्रतिनिधी मोनिका जैन यांनी दिली। कंपनीच्या आर्थिक साह्याने विविध संस्थांमार्फत गावागावात उपक्रम राबवले जाणार आहेत। शाश्वत विकासाची दिशा मिळेल असंही त्या म्हणाल्या। हा प्रकल्प ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास प्रकल्प व्यवस्थापक निलेश बागुल यांनी व्यक्त केला। वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि पर्नॉल्ट रिकार्ड इंडिया फाउंडेशन यांचे आर्थिक साह्यातून प्रवाह या उपक्रमांतर्गत जलजीविका जागृती प्रकल्प याचे दिंडोरी येथील करंजवन गावामध्ये भव्य उद्घाटन झाले। या प्रकल्पात एकूण दिंडोरीतले 23 गावांचा समावेश आहे। हा प्रकल्प वॉटर स्टीवर्डशिप या संकल्पनेवर आधारित असून शाश्वत शेती, पाणी संवर्धन, महिला सक्षमीकरण व ग्रामस्थांचे ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी NP भोये, पर्नॉल्ट रिकार्ड इंडिया प्लांट हेड सुवेंदर सिंग, पर्नॉल्ट रिकार्ड इंडिया फाउंडेशनचे मोनिका जैन, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे स्टेट हेड गणेश राजापुरे आणि 23 गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणे उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी NP भोये यांनी शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, हवामान अंदाज आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं। त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजनांचं महत्त्व अधोरेखित करत पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी नवं तंत्रज्ञान अंगीकारण्याचं मार्गदर्शन केलं। या उद्दिष्टांवर विशेष भर देत पावसाचं नियोजनबद्ध संधारण, लघुबंधारे, गाळ काढणी, सुधारित शेती पद्धती आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं। तसेच जलजीविका जागृती प्रकल्पामार्फत गावांमध्ये जलसंधारण, कृषी प्रात्यक्षिक, महिला सक्षमीकरण, उद्घाटन याविषयी सविस्तर माहिती सहाय्यक विभागीय व्यवस्थापक बिभीषण उघडे यांनी दिली। समारंभाला कृषी विभागातील अधिकारी, PRIF फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट वॉटरची टीम, विविध स्वयंसेवी संस्था तसेच 23 गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त करत पाणी वाचवा, जीवन वाचवा हा संदेश देण्याची शपथ घेतली। येत्या 2 वर्षात प्रशिक्षण शिबिरं, डिजिटल हवामान अंदाज सेवा आणि AI आधारित स्मार्ट सिटी तंत्रज्ञान यांचा समावेश करून ग्रामीण युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तर महिलांच्या बचत गटांना जलसंधारण व पर्यावरण रक्षणात नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली। या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी निलेश बागुल, निलेश पगारे, अशोक पतिंगे, नितीन पोटे, अभिजित तोरडमल यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तारा सांगळे यांनी केलं, तर आभार राज्य समन्वयक गणेश राजापुरे यांनी मानले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।